सर्वसामान्य लोक हे आपल्यासोबत येतात, आपल्या विचारासोबत माझ्याकडे काही नसतं का माझ्यासारखे खट्टे कार्यकर्त्याला आशीर्वाद दिला समोरचा उमेदवार आपल्या आशीर्वादामुळे मी साहेब निवडून आले आयुष्यभर मी कधीच विचारणार नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट जे आहे इथं बसलेले सर्व जिल्ह्याचे भीमाताई ते सर्व प्रामाणिकपणे आपल्या विचाराला धरून आणि आपल्या एक आम्ही सर्व एकत्र आपल्यासोबत आहेत आणि ते बजरंग बाप्पा आणि मी जिल्हा परिषद बाप्पा आपण काम केले आणि खरंच आवर्जून आपल्यासमोर सांगू इच्छितो की शेतकरी माझं आपण ज्या पद्धतीने आम्ही तरी राजकीय वारसा असलेल्या एका कुटुंबात आम्ही जन्मलेलो आहे पण बाप्पाला हा कोणताही वारसा नसतो स्वतःच्या जीवावरती आणि आवर्जून सांगायचं की कारखाना बाप्पानी उभा केला तो चांगल्या पद्धतीने चालवला सुद्धा आणि त्याच्यामुळे आपली सगळ्याची ताकद आपल्या पक्षाची ताकद जी वाढत आहे मला वाटतं बाप्पा आपण कधी गेलीच नव्हती आपलं नेहमी बोलणं असायचं आणि जिल्ह्यातले साहेब अनेक असे लोक आहेत की जे आपल्या विचाराला आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आपण प्रवेश करणार आहे आपल्या पक्षामध्ये आणि आपला हा उमेदवार बीड जिल्ह्याचा हा काही कोणतं नाव म्हणून पुढे येणार नाही पवार साहेब म्हणून हे नाव म्हणून पुढे जिल्ह्यामध्ये येणार आहे आणि निश्चितपणे जिल्ह्यामध्ये खासदारकीसाठी निश्चितपणे निवडूनच द्या एवढी माहिती जिल्ह्याचे सर्व जिल्ह्याच्या लोकांसमोर सांगतो परत एकदा आपण सर्वांनी आम्हाला सर्वांचा विश्वास घेतलं आहे आपल्या पक्ष वाढवण्यासाठी बाप्पांनी जो प्रवेश आपल्याकडे केलाय बाप्पा आपल्या मनापासून पक्षाच्या जिल्हा अध्यक्ष म्हणून आपलं स्वागत करतो नाही 2 शब्द सांगतो. यानंतर मी आदरणीय गणपतभूषण शरदचंद्रजी पवार साहेब आणि आदरणीय जयंत पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी बजरंग बाप्पा सोनवणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षामध्ये स्वागत करावं. सुशीलाताई मोराळे आणि सुधामतीताई गुट्टे यांनी देखील स्वागत वैभव दादा निलेश दादाकडे यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब यानंतर त्यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला असे बजरंग बाप्पा सोनवणे यांना मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले नेते जयंतदादा पाटील त्याचबरोबर आपले जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय सर्व माजी आमचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते सर्व पदाधिकारी सर्व त्यांचे सर्व प्रमुख आणि माझ्या सोबत आलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस प्रेस करण्यासाठी आलेले सर्व माझे तरुण सर्व सहकारी आणि सर्व मीडिया तर मी आज आपल्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस पवार या पक्षामध्ये प्रवेश करत आहे
तसं मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होतो. आज माझं भाग्य असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षात प्रवेश करत आहे. आदरणीय साहेब, मी जास्त काही सांगणार नाही, पण ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाली तेव्हाचा तालुकाध्यक्ष मी होतो. बऱ्याच जणांना माहित नसतं, बऱ्याच जणांना आपल्या हिस्ट्रीला होताना भाजप बरोबर मी आलो असेही लागू शकतो. तर मी मूळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेचा तालुकाध्यक्ष होतो. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या इतरांबरोबर काम केलं. आता बाकी दुसरं जास्त काही न सांगता एकच सांगायचंय की आपण जे मला संधी देता पक्षामध्ये घेऊन ते तुमचं खरोखरच मोठं बनावं लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे केस तालुक्यातील बीड जिल्ह्यातील सर्व तमाम माझे कार्यकर्ते आपल्या सर्वांच्या सोबत आहेत. मला एकच विनंती अशी करायची की मागील काळापासून माझ्या कार्यकर्त्यांनी बैठक पण आज 10 दिवसापूर्वी घेतली. बऱ्याच दिवसापासून कार्यकर्त्यांची इच्छा होती की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षात म्हणजे आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करावं. आणि त्यांनी बैठक बोलवली, त्या बैठकीला मी हजर नव्हतो. तरी पण त्या सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं असं होतं की आपण बाकी राजकारणात आपल्याला काम करत असताना जो पेश पाहिजे तो पेश मिळत नाही, जो आपला सन्मान पाहिजे तो सन्मान मिळत नाही. या सन्मानाच्या दृष्टिकोनातून या कार्यकर्त्यांची तळमळ होत होती. मी बीड जिल्ह्यातील 5,09,817 लोकांनी मला मतदान केलं. त्यांचा सन्मान आणि स्वाभिमान करण्यासाठी आज मी तुमच्या सोबत आहे. तुम्ही मला तत्कालीन ज्यावेळेस काय विधानसभेचे प्रमुख बीड जिल्ह्याचे होते त्यांच्याशी चर्चा करून बहुमतानं आदरणीय निरीक्षक यांच्या सर्वांच्या सूचनेनं आपण मला देशाच्या उच्च सभागृहात जाण्यासाठी मागच्या वेळेस लोकसभेची उमेदवारी देऊन माझ्यावर खूप मोठा एक अनंत असा आशीर्वाद मला तुम्ही दिलेला आहे. त्या आशीर्वादातून मला रुढी होण्यासाठी आयुष्यावरती तुमच्या सेवेत राहील. आणि मी एकच सांगेल, आज काही जास्त बोलत नाही, आज त्याच्या एवढंच बोलत नाही. साहेब मी कुठली अपेक्षा घेऊन आलो नाही. काय कंडिशन आहे मीडिया सोबत आहे. बरेच जण मीडिया म्हणतात तुमचं काय विधानसभा आहे का लोकसभा आहे. मी त्या विधानसभेत राहतो, त्या विधानसभा आमची राखीव आहे, तिथं आमचा उमेदवार आलेला. मला काय तिथं उभारता येतं बाकी काही ज्यावेळी काम करता येतं मी विधानसभेचा नाही. आणि लोकसभेचा विषय जो आहे तो लोकसभेच्या बाबतीत मी माझी कुठली इच्छा किंवा आज इच्छा पूर्ण टाकत नाही. तर जे काही तुम्ही काम करणार या पक्षामध्ये तुम्ही सांगायचं या पक्षातील या माणसाला उमेदवारी दिली त्याचं आम्ही काम करू आणि प्रामाणिकपणे बीड जिल्ह्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षाचाच खासदार होणार म्हणजे जातीकडे सांगतो. आणि तिथे 3 दिवस आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष असतील सर्व सिनियर मोस्ट सर्व काम करणारी मंडळी पण जिल्ह्यात खूप प्रेम करणारे माणसं. तर आज सर्व वेळ असताना आपण सर्वजण आशीर्वाद देत ताकद देत आहे. माझ्या सगळ्या कार्यकर्त्याला सर्व तालुक्यातून जिल्ह्यातून जेव्हा आशीर्वाद मिळतोय त्या आशीर्वादाच्या जोरावर फक्त काम करण्याची संधी द्या. पक्षामध्ये तुम्ही जे सांगणार घेईल राजकीय दृष्ट्या कुठल्या उमेदवाराला तुम्ही संधी द्या त्या उमेदवाराचं काम प्रामाणिकपणे करून महाराष्ट्रातून बीड जिल्ह्याचा खासदार भारत देशाच्या संसदेमध्ये 100% जाणार म्हणजे जाणार याची कुठली शंका नाही. मला काही पत्रकारांनी विचारलं होते असं येताना माझ्याबरोबर होते तुम्ही काही इच्छा केली म्हणून आमचे फ्रंट अध्यक्ष साहेब तेच आमचं सर्व काही आहे. अपेक्षा नाहीये. या सगळ्या गोष्टीतून आपल्याला सर्वांना एक विनंती आहे सर्व कार्यकर्त्यांना आम्ही भाषण केले आमचं ऐकलं म्हणजे भागत नाही तर तुम्ही सर्वांनी सुद्धा आपण सगळ्यांनी ताकद करू. आपल्या मतदारसंघामध्ये खूप खूप मोठे मोठे प्रयोग होणार आहेत. कुणाला त्रास दिला जाईल कुणाला काय देईल मी पण पर्याय नव्हता आता मुलांना देते सेवा आहे. प्रत्येकाला उत्तर नाही घाबरत प्रयत्न केला नाही. हा विषय एका आहे की काय करावं लागते ते त्यांची माहिती त्यांच्यात आहे ती आमच्यात नाही. त्याच्यामुळे आम्हाला त्यांचा आशीर्वाद हीच आमची काही ऊर्जा आहे. एकच सांगेल या काळामध्ये ज्यांनी ज्यांनी जे जे कर्म केले त्या कर्मातून त्याला त्यांची सद्बुद्धी परमेश्वर देईल. आपल्या बीड जिल्ह्यातून आपल्याला आताच्या निवडणुकीमध्ये आपल्याला खासदार निवडून आणायचा आहे. खासदार निवडून आणण्यासाठी आपण सामान्य ताकदीनं पवार साहेबांच्या पाठीमागे उभं राहायचंय. बोलायचं बरोबर इच्छे मी
मी काय सांगितलं की मी बोलतो मीडियावर सांगितलं माझी इच्छा काय आहे, तर माझी इच्छा एकच आहे की माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेचं दरवर्षी उत्पन्न वाढलं पाहिजे, याच्यासाठी मला काम करायचंय. बाकी भाषणातून बोलून नाही, चांगले हातवारे करून नाही, मला भाषण येत नाही, तर मला ओळख करायचंय स्थापना केली माध्यमातून बीड जिल्ह्यात नरेंद्र मराठवाडा सर्वाधिक भाव पहिली मी केलं. जातीच्या दृष्टीत बीड जिल्ह्याची कारखाने चालत ते काय करतात माहित नाही, पण माझा सर्वाधिक भाव आहे आणि सर्व लोकांना 15 दिवसांना पेमेंट करतो. त्याच्यात मला काय कोणाचं काय काय आभार होईल त्याच्यातून माझ्या तिथल्या शेतकऱ्यांच्या दरवेळी वाढेल या अपेक्षेतून काम करतो. तेच मजूरांना सुद्धा सगळ्यांच्या सरकारपेक्षा माहिती आहे, सगळ्यांच्या सरकारपेक्षा माझ्या एरिकडी कारखान्याचं दर पदक असते आणि त्याच्यानंतर कमिशन सुद्धा जास्त मी देतोय. हे सर्व तुमच्या आशीर्वादानं आदरणीय साहेबांच्या चालून आम्ही काम करत असताना तर मराठवाडा सारख्या दुष्काळी भागामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा 3 ते 5 केळपेडची चित्तळी त्यावेळेस कार्यक्रम मला वाटतं बीड जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने कार्यक्रम होते. त्याच्यासाठी कार्यक्रम मी सर्व कार्यकर्त्याच्या सेवा घेतला तर 50,000 लोक असेल तरी तुम्ही मला एकदा लोक दलते नेता होते. आता त्याचं उत्तर या निवडणुकीत काय काय कारण होते आमच्या जिल्ह्याची आताच्या बरोबर राज्याच्या नक्की चांगलं काम केलं आणि मी सर्व मीडियाच्या समोर सांगायचे मला मी मगाशी सांगितलं की एकत्र येऊन आणि लोकांच्या मला निवडणुकीच्या मागच्या वेळेस आदरणीय पवार साहेबांना कुणालाही एकत्र जात नाही, त्याच्यामुळे मला देखील असं कोणी म्हणायची म्हणलं जाईल मी सांगतो की कुणी घेतला असेल आदरणीय संदीप शिरसागर घेतलं आणि आज त्या प्रकाश सोळके साहेबांचं त्यावेळेस बाजूबाजी झाली त्यावेळेस खरं काम जर केलं असेल तर संदीप भाई संदीप भैया साहेब आणि दुसऱ्या घोषणा घेऊन त्याचं कार्यकर्ता म्हणून काम करण्याची झालं त्याच्यात तोच काढण्यात आलो असं म्हणतो. त्याच्यामुळे संदीप भैया त्याच्या नेते झाले. संदीप भैयाचं सुद्धा खूप कौतुकास्पद काम आहे. याच्यानंतर आपण सर्वजण जे आदेश द्या तो आदेश आम्हाला मान्य असेल, काही चूक बोला असेल तर वेळी माफ करावा आणि सर्व आमचे साहेब स्वतःपर्यंत जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्या सोबत राहील त्याच्यात कुठलीही शंका नाही. आमच्या कार्यकर्त्यांना राजकारण करताना तेच पाहिजे वाटतात. कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की आम्हाच्यावर अन्याय होतोय, आम्हाला येत नाही, याच्यासाठी आम्ही तुमच्या सोबत राहील एवढा शब्द देतो. न प्रवेश दिल्याबद्दल मानतो. तुम्ही प्रदेशाचे अध्यक्ष तुमचं नाव नाही घेतो सर्वांचं माझ्या आशीर्वाद पहिल्या दिवसापासून सर्व टीम आहेत तुमच्याकडे आहेत. तुम्ही जे घ्याल का आले काय सांगाल ते आम्हाला काय अडचण नाही. तुम्ही काय म्हणणार आमच्या विषयी असू नका, आम्ही 100% तुम्ही सांगितलं त्या देशाचं पालन करू. धन्यवाद. जय हिंद. जय यानंतर बजरंग बाप्पांनी एक गोष्ट सांगितली मोबाईल बंद करावा लागतो. बाप्पा तुम्हाला अंदाजी खासदारकी काय फोन करणार दिली नाही. तुम्ही एवढा विचार करताय जे सोडून गेले त्यांना पगार सगळं दिलं, त्यांनी एक सेकंद विचार केला नाही. त्यामुळे त्यांना माहिती का नाही तुम्हाला फोन करायची. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. आपल्या बीड जिल्ह्याचे अध्यक्ष संदीप भैया क्षीरसागर
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्यांच्या कार्यालयात आपण या ठिकाणी आहोत ते प्रशांत जगताप साहेब, आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय जीवनराव गोरेजी, उषाताई दराडेजी, दरेकर नाना, सलीमबाई, डॉक्टर नरेंद्र काळे, सुशीलाताई मोराळे, आमदार पृथ्वीराज साठे, बबनभाऊ गेटे, नारायणराव जिडक, रामजी खाडे, पूजाताई मोरे, संजीवनीताई देशमुख, आपल्या महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूबभाई, या निमित्ताने उपस्थित असणारे आज गणपती बाप्पांच्या प्रवेशाच्या सोहळ्याला उपस्थित असणारे बीड जिल्ह्यातून आलेले हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ज्यांच्या साक्षीनं हा प्रवेश घडतोय त्या आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते सुरुवातीलाच मी बजरंग बाप्पांच्या हातात तुतारी हे चिन्ह पवार साहेबांनी द्यावं अशी विनंती करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. आपण सगळे गेले काही दिवस बजरंग बाप्पा आपल्या पक्षात येणार असं ऐकत होतो. मी सगळ्यांना सांगत होतो ते आपल्यातच आहे, ते कधी गेले. पक्ष फुटल्यानंतरही बजरंग बाप्पा 4-5 वेळा मला भेटलेले आणि कुठल्या भेटलेले त्यामुळे घरी माझ्या त्यामुळे ते कधी गेले असं मला वाटलंच नाही. पण तरी देखील आज बजरंग बाप्पांचा प्रवेशाचा सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने होतो. गेल्या आठवड्यात आम्ही पवार साहेबांच्या उपस्थितीत या ठिकाणी आणखीन एक पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम केला. नुसतं पुस्तक प्रकाशन केलं, बाकी कुछ नहीं हुआ सलीम भाई. सिर्फ बुक किसी ने लिखा, उसका प्रकाशन हुआ. निलेश लंकेनी एक पुस्तक लिहिलं, कोविड काळातला त्यांचा अनुभव. आणि निलेश लंकेनी पुस्तक लिहिलं, त्याचं प्रकाशन इतर तेच घालून केलं कारण तो कार्यक्रम होता. हे आमचं पूर्वीपासूनच प्रशांत जगतापांनी लावलेला बोर्ड आहे. निलेश लंकेनी पान फोडलेला आहे, आता पाणी व्हायला सुरुवात झालेली आहे. हळूहळू अनेक जण पान फुटल्यामुळे बाहेर पडायला उत्सुक आहेत आणि म्हणून आज बजरंग बाप्पांच्या प्रवेशाला जास्त महत्व आहे. बजरंग बाप्पा पवार साहेबांच्या शेजारी बसलं आणि आता नुसता फोटो निघाला तरी त्याच्या डिस्क्वालिफिकेशन बद्दल कारवाई लगेच सुरू होती. होऊ शकत नाही कारण तुम्ही सदस्य. पण आपल्या सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की इतक्या प्रचंड उत्साहाने बीडकर या ठिकाणी इतक्या लांब प्रवास करून आले. तुमचा उत्साह दुपारपासून आम्ही बघतोय. जेजुरीच्या खंडोबाचा आशीर्वाद घेऊन बजरंग बाप्पा या ठिकाणी आले. आपण सगळे त्यांचे समर्थक म्हणून नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून या सोहळ्याला आज उपस्थित आहात. बजरंग बाप्पांनी मागची लोकसभा लढवली, प्रचंड खर्च केली, प्रयत्न. बजरंग बाप्पांना जेवढी मतं पडली त्यापूर्वी कदाचित एवढी मतं आपल्या उमेदवाराला मागच्या कुठल्याही निवडणुकीत पडली नव्हती. तेवढी मतं बजरंग बाप्पांनी. लोकांच्या सामान्य माणसाला अपील करणं, सामान्य माणसाची त्याच्या भाषेत बोलणं
हा प्रयत्न बजरंग बाप्पांनी केला, मात्र पराभव त्यांच्या जिवारी लागला, थोडेसे नाराजी झाले. त्यानंतर आम्ही सगळे त्यांच्या कार्यक्रमाला, कारखान्याच्या वेगवेगळ्या संस्थांच्या कार्यक्रमाला गेलो. बीड जिल्हा हा निसर्गाच्या अवकृपेला तोंड देत आजपर्यंत टिकून आहे. बीड जिल्ह्याच्या विकासाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी जेवढे प्रयत्न आपल्या पक्षाने यापूर्वी केले ते आपल्या सगळ्यांना ज्ञात आहेत, सर्वांना माहिती आहे. लोकसभेच्या निवडणुका थोड्या दिवसांनी लागत आहेत. भारतातल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एका बाजूने शक्ती, धनसंपत्ती, साधन एका बाजूने मोठ्या प्रमाणात उभे आहेत आणि जनशक्ती एका बाजूने आहे. त्यांच्यात आणि जनशक्तीत असा अंतर पडलेला आहे. लोक खाजगी सध्याच्या केंद्र सरकारबद्दल, राज्य सरकारबद्दल समाधानकारक बोलत आहेत असं चित्र नाही. अनेक आश्वासने यापूर्वी देण्यात आली. त्या आश्वासनाचा ज्यांनी दिली आश्वासनं त्यांना विसर पडलं. शेतकऱ्यांचे असंख्य प्रश्न मागच्या 5 वर्षात तयार झाले. शेतकऱ्याला सांगण्यात आलेलं तुझ्या उत्पन्न तुझं दुप्पट करण्याची व्यवस्था करतो, पण त्याच्यावर जीएसटी लावण्याचा कार्यक्रम झाला. आमचे अमोल कोल्हे सांगतात 1 लाख रुपयाचं खत खरेदी करणार शेतकरी ज्यावेळी खत खरेदी करतो त्यावेळी 18,000 रुपये जीएसटीला द्यावे लागतात आणि मग त्या शेतकऱ्याला 6,000 रुपये केंद्र सरकार देतं फार नुकसान केल्यासारखे. आणि म्हणून शेतकऱ्याच्या एका खिशातनं 18,000 रुपये काढायचे आणि दुसऱ्या खिशात 6,000 रुपये द्यायचे. ते महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या शेतकऱ्याला बऱ्यापैकी कळले. महागाई किती वाढलेली आहे, बेकारी किती वाढलेली आहे, तो आजचा सभेचा विषय नाही, तो प्रचाराचा विषय. पण यामुळे भारतातली जनता त्राग्यात आहे. प्रचंड त्याच्यावर भडीमार होतोय, तो जाहिरातींचा होतोय. मी निवडणूक आयोगाचे आभार मानेन की त्यांनी निवडणूक आयोगाची आचारसंहिता जाहीर केली. त्या क्षणापासून आता जाहिराती थांबलेल्या. टीव्हीवर बघणाऱ्याला आता जाहिराती सगळे घालावा लागत नाही. आता सिरियल बघायला आमच्या माता भगिनी मोकळ्या झालेल्या आहेत, नाहीतर सिरियलच्या मध्येच सारखं यायचं. त्यामुळं लोकही कंटाळायला लागली. त्यामुळे एका बाजूने भारतातल्या जनतेमध्ये रोष आहे. इलेक्शनचे, निवडणुकीचे पडगम वाजायच्या आधीपासून कोर्टाचे केस होते. इलेक्ट्रॉल बॉन्ड नावाने वेगवेगळ्या देशाच्या कंपन्यांच्या कडून सरकारने वेगवेगळ्या पक्षांनी देणग्या घेतल्या. सुप्रीम कोर्टाने सांगितलं कुणी कुणाला किती देणग्या कधी दिल्या ते जाहीर करा. केंद्र सरकार करत होते, माहिती न. या देशाच्या सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस आणि त्यांच्या बरोबरच्या सहकाऱ्यांचे आभार मानेन की त्यांनी या देशातल्या मनातला निकाल दिला आणि पुन्हा त्याला सांगितलं की लवकरात माहिती जारी करा. देशात कुठल्या कंपनीने कुणाला पैसे रोखे दिले किंवा बॉन्ड दिले हे तुम्ही जाहीर करा. हळूहळू देशात कसे कुणी कशासाठी पैसे दिले, कुठल्या पक्षाला दिले, आता पुढे आलेला. एकंदरच भ्रष्टाचार कशा वेगळ्या मार्गाने म्हणजे भ्रष्टाचाराला सिस्टीम मध्ये बसून कसा भ्रष्टाचार करायचा हा नवा एक आदर्श या देशात निर्माण झाला. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना या देशातल्या सामान्य जनतेला वाटतंय की आमचं कर्ज माफ नाही झालं. आपल्या सर्वांचे आदरणीय नेते पवार साहेब यांनी देशात कर्जमाफीचा निर्णय 2005, 6, 7 साली घेतला. 7 साली घेतला, त्याची अंमलबजावणी केली 72,000 कोटी रुपये आणि त्यानंतर आणखी हळूहळू काही रक्कमा दिल्या गेल्या. 80-82,000 कोटी रुपये देशाचे तेव्हाचे 2007 सालचे खर्च झाले. या देशाच्या सामान्य जनतेच्या, शेतकऱ्यांच्या 7-12 कोरा करण्याची किंवा शरद पवार साहेबांनी करून दाखवली. मागच्या 10 वर्षात काय झालं? 25 लाख कोटी रुपयाचे खाजगी कंपन्या, मोठमोठ्या धनिकांना कर्जमाफी झाली.
पण भारतातल्या शेतकऱ्याला शेतमजुराला कर्जमाफी करण्याची जाणीव ठेवली. हे सगळे विषय आपण बोलू. आज बीड मधून तुम्ही आला आणि बीड मध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांची संख्या आहे. आत्महत्या करत भागातला हा तुमचा सगळ्या मराठवाड्यातला हा भाग आहे की तिथं शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा वेग सध्याचं राज्य सरकार आल्यापासून वाढलेला आहे. आणि म्हणून आपल्याला या सगळ्या विषयी लोकांच्या जनमत जागृत करण्याचं काम करायचं आहे. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आम्ही सगळे आज प्रयत्न करतो. मी बजरंग बाप्पांचं मनपूर्वक स्वागत करतो. मागची निवडणूक लढवली त्यावेळी पवार साहेबांनी त्यांना तिकीट दिलं आणि विश्वासार्थ ठरवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आज पुन्हा एकदा पक्षाच्या व्यासपीठावर पवार साहेबांचा आशीर्वाद घेऊन ते आज या ठिकाणी पुन्हा पक्षात कार्यरत होते. आम्हाला पक्षात पवार साहेबांना नव्या तरुण नेत्यांची गरज आहे आणि त्या सगळ्या तरुणांना एकत्रित करण्याचा प्रयत्न पवार साहेब करतात. आणि तो प्रयत्न करत असताना जे नवीन चेहरे येतील, जे तरुण काम करू इच्छितात, त्यांना तिथं ज्या स्तरावर काम करायचं तिथं काम करण्याची संधी देण्याचा पवार साहेबांचा मानस आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं स्वागत करताना, बजरंग बाप्पांचं पक्षात स्वागत करताना मला मनापासून आनंद होतोय. आज पवार साहेबांच्याकडे महाराष्ट्रात सगळीकडे बघितलं जातं, ते एका वेगळ्या आशेने बघितलं जातं. पवार साहेब या देशाची बाजू पलटू शकतात, बाजी पलटू शकतात, ही धारणा सामान्य माणसाची आहे. आणि म्हणून पवार साहेबांच्यावर महाराष्ट्राच्या जनतेचा प्रचंड विश्वास आहे, देशाच्या जनतेचा देखील प्रचंड विश्वास. त्या विश्वासाने आपण सगळे काम करू, हात घालून आपण काम करू. मला खात्री आहे की बीड जिल्ह्यातल्या आमचे जयसिंग गायकवाड साहेब काही कारणाने येऊ शकले नाही, आमचे जवळपास सगळे प्रमुख नेते या उपस्थित आहेत. त्या सगळ्यांची मला अपेक्षा आहे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका ताकदीने लढू, तळागाळात जाऊन आपण सगळे काम करू. आपण प्रचंड मोठ्या हिंसेनं काम करायला लागलो तर मला खात्री आहे की बीड जिल्ह्यामध्ये आपला लोकसभेचा खासदार होऊ शकतो. अशक्य जगात काहीही नाही. त्यामुळे तुम्ही सगळे आपण प्रचंड ताकदीनं काम करायला सुरुवात करा. मी पुन्हा एकदा बजरंग बाप्पांचं मनपूर्वक स्वागत करतो. अनेक वेगळे पक्ष पवार साहेबांना भेटतायत, त्यांना पाठिंबा दर्शवतायत. थोड्या वेळा तुम्हीच पॅन्थर रिपब्लिकन पार्टी महाराष्ट्र राज्याचे गंगाधर गाडे साहेब यांचे चिरंजीव प्राध्यापक डॉक्टर सिद्धांत गंगाधर गाडे आणि त्यांच्या मातोश्री या सगळ्यांनी येऊन पवार साहेबांची भेट घेतली आणि पॅन्थर रिपब्लिकन पार्टी महाराष्ट्र राज्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार साहेब यांना राहील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला. त्यांचे मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. आज या ठिकाणी आपण सगळे मोठ्या संख्येनं इथं आलात. शेवटी कार्यकर्ता प्रत्येक महत्वाचा असतो. आज या प्रवेशाच्या बरोबरच कानडी बुद्रुक तालुका आष्टी जिल्हा बीड या गावचे सरपंच आहेत दीपक खेळे. या दीपक खेळे हे भारतीय जनता पक्षात काम करत होते. गेल्या 15 वर्षापासून मी सरपंच या पदावर सक्षमपणे काम केलेले आहे. परंतु आत्ताच्या भाजप सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात काम करतोय, त्यांचे धोरण शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. आणि म्हणून मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर विश्वास ठेवून पक्षात काम करण्यासाठी तयार झालेलो आहे. आणि म्हणून मी भारतीय जनता पक्षाचा त्याग करून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार साहेब याच्यात प्रवेश करतोय. मला वाटतं की दीपकराव खेळे तुमच्यासारखे असंख्य शेतकरी आहेत, असंख्य सरपंच आहेत, असंख्य लोक आहेत की जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम निर्भुतीनं करायला लागले. तुमचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत करतो आणि या निमित्ताने आज तुम्हाला सगळ्यांचं या ठिकाणी आल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. बजरंग बाप्पांच्या नावातच बजरंग आहे, त्यामुळं
आता गदा हातात घेऊन कामाला लागायचं. कुणाचाही फोन आला फोन थोड्या वेळ पवारच्या गाडी बसल्यावर फोन येईल. त्यामुळे त्यांना सांगा की तुम्ही पण या. आपल्याला शेवटी पवार साहेबांच्यावर नितांत प्रेम असणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करायचं आहे. आणि म्हणून मी बजरंग बाप्पांचं राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष या नात्यानं मनपूर्वक स्वागत करतो आणि आता मी पवार साहेबांना त्यांचं मनोगत व्यक्त करायला विनंती करतो.
हे त्यांची सभा करतात ही जी भूमिका त्यांनी वाढली तर ते त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना यांच्याकडे भरपूर धन्यवाद देतो. काय दिलं नाही दुष्काळी असला ते वाहत असतात गुन्हेगारी इतरांचे दिले त्याच्यामध्ये हे दिलं हे काही अत्यंत सामान्य कुटुंबाचे अनेक लोक हे देशाच्या राजकारणामध्ये कौशल्यामध्ये विजय मिळवले गेलेले लोकांनी त्यांना निवडून दिलं. विचाराला पाठिंबा देतात किंवा असं त्यांची प्रकल्प होते हल्ली आहेत ते नगरतील आणि वरुंध टाकले एक वेगवेगळे कार्यकर्ता होतं वीर होते निवडणुकीला वेळ आहे त्यांचा वेगळा आनंद असेल तर एक लढाऊ कार्यकर्ता म्हणून वीज जिल्ह्याचे जनतेने त्यांना त्याचे अनेक उदाहरण वीजची सांगता येते. त्याला असंच आहे की तुम्ही काहीची खरी संस्थान केलं आणि त्याच्या नंतर भ्रष्टाचार देतात आणि निवडणुका झाल्या तर वीज जिल्हा असा आहे की या जिल्ह्यात मी प्रकल्पासाठी गेलो आणि सगळ्यात सगळे आमदार मी सांगितले की या जिल्ह्यात निवडणूक असं दिसतंय दुष्काळात आहे आणि समस्या आहे पण विचाराच्या बाबतीत तिथे दुष्काळ नाही. विचाराच्या बाबतीत भूमिका हा घेणार नाही बोलतात संख्येने हे पिढ्याला त्याच्यात एकच गोष्ट आपण ठरवूया की मागच्या निवडणुकीमध्ये जो आपण धक्का वाटता तो आपण दुरुस्त करू किंवा नियुक्त एक नैतिक आहे तो जतन करू आणि एका विचारात आपण प्रवाह घालून लक्ष मजबूत करू त्याच्यामध्ये या सगळ्यांची साथ होईल ही प्रयोगासाठी ही योजना त्यांच्या सगळ्या प्रकल्प या ठिकाणी स्वागत करतो पुत्र बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या प्रवेशासाठी वेळात वेळ काढून महाराष्ट्राची आन बान शान